गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला. गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. मुहूर्त मेढ मगो रानडे न्यायमूर्तींनी रोवली. जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली. कुसुमांच्या या गावामध्ये कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला. कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी. ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी. परंपरेला जगद्गुरूंचा परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला. परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. अहो देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले. लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले. खडतर होता मार्ग तरी पण खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे. स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे. स्वरलतिकेचा स्वरसागर हा. स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले. विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले. प्रबोधनाच्या नव्या युगाचा प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला. प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे. ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे. कला गुणांचा संस्कारांचा कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा. कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला ही 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 वसंत व्याख्यानमाला. आपल्या नाशिकमधलं एक नाव साता समुद्रापार शांतपणे जगातील सर्वात कठीण बाजारपेठांमध्ये आपली दमदार ओळख निर्माण करत आहे. सह्याद्री फार्म्स. हे यश मिळवले आहे
ते कुणा एका धनाढ्य व्यावसायिकाने नव्हे, तर एकत्र आलेल्या हजारो छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी. बाहेर देशामध्ये माल जाऊ शकतो माझा, हे कधी म्हणजे माझ्या वडिलांना पण वाटलं नाही, माझ्या आईला पण वाटलं नाही. पैशांची पण खात्री आली आणि एकदम आम्ही निर्धास्त झालो. सह्याद्री म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना एक सोनं देऊ राहील. हे घडू शकलं कारण एका छोट्या शेतकऱ्याने पूर्वापार चालत आलेल्या शेतीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. विलास विष्णू शिंदे यांनी शेतीतलं एक महत्त्वाचं मर्म जाणलं. शेतीत समस्या अनेक असतात, परंतु शेतीतील सर्वात मोठी समस्या म्हणजे विखुरलेले एकएकटे शेतकरी. शेतीतल्या समस्या सोडवायच्या असतील तर शेतकऱ्यांनी एकत्र आलंच पाहिजे, हे जाणून विलासजींनी छोट्या छोट्या शेतकऱ्यांना गटाच्या रूपात एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. प्रश्न जो आहे तो आपला आहे आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यालाच आपली ताकद तयार करावी लागेल. प्रश्न मोठा आहे तर तेवढी मोठी ताकद तयार करावी लागेल, हेच त्याचं उत्तर आहे. साल 2011 मध्ये एका अशक्य वाटणाऱ्या स्वप्नाचा पाया रचला गेला. जन्माला आली सह्याद्री. शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांनी उभी केलेली एक फार्मर प्रोड्युसर कंपनी. छोट्या शेतकऱ्यांच्या या कंपनीने अगदी सुरुवातीलाच जगाच्या द्राक्ष बाजारपेठेत साऊथ आफ्रिका, चिली, पेरू यांसारख्या देशातील मोठमोठ्या शेतकऱ्यांच्या असलेल्या मक्तेदारीला थेट आव्हान दिलं. सर्व शेतकरी त्या बाजाराची जी काही तिथली संधी आहेत ती योग्य पद्धतीने घेत आहे. का जर साऊथ आफ्रिकेतल्या शेतकऱ्याला जमतंय, चिलीतल्या शेतकऱ्याला जमतंय, तर आपल्याला जमायलाच हवं. आपली जी काही दुखणी आहेत ती आपण ग्राहकाला सांगून काही चालणार नाही. संधी मिळवावं लागेल तर ती तुम्हाला गुणवत्तेच्या आधारेच मिळवावं लागेल. आपल्याला थोडी व्यवस्था काही बदलावं लागेल. या दिशेने अगदी व्यावसायिक पद्धतीने तंत्रशुद्ध काम करत मग छोट्या छोट्या भारतीय शेतकऱ्यांनी एखादा हिरा घडवावा तसे जागतिक दर्जाचे द्राक्ष घडवले आणि द्राक्षाची जागतिक बाजारपेठ हलवून सोडली. पाहता पाहता स्वतः पुढाकार घेऊन संशोधन आणि प्रयोग करून द्राक्षाच्या अनेक नवीन व्हरायटीचे उत्पादन सुद्धा सह्याद्रीने भारतात प्रथमच सुरू केले. अवघ्या काही वर्षांमध्येच युरोपसारख्या अतिशय कठीण बाजारपेठेत आपली पताका उंच रोवत सह्याद्री बनली भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यातदार कंपनी. शेतीकडे एक इंडस्ट्री म्हणून बघत या हजारो छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी फार्म टू फोक या संकल्पनेवर आपला हक्क प्रस्थापित केला. संपूर्ण मूल्य साखळीवर आपला दावा सांगितला. यामुळे संपूर्ण नफा शेतकऱ्यांच्या पदरी पडू लागला. शेतकरी बनले कंपनीचे शेअर होल्डर्स. 2015 पासून मी या सह्याद्रीच्या कंपनीत भागीदार आहे. त्याच्यामुळं मला सह्याद्रीचा एक खूप मोठा अभिमान आहे. आज फक्त द्राक्षच नव्हे तर इतरही अनेक पिकांमध्ये सह्याद्रीने मोठी झेप घेतली आहे. उदाहरणार्थ टोमॅटो. हिंदुस्थान युनिलिव्हर या बहुराष्ट्रीय कंपनीचे किसान टोमॅटो केचप आणि फ्रूट जॅमचे उत्पादन सुद्धा सह्याद्रीमध्ये केले जाते. तुमच्या ताब्यात असलेला केचपही कदाचित सह्याद्रीने तयार केलेला असल्याची दाट शक्यता आहे. सोबतच संत्र्यासारख्या निंबूवर्गीय फळांचं प्रोसेसिंग प्लांट आणि काजू प्रक्रिया प्रकल्प सुद्धा सह्याद्रीने सुरू केला आहे. यासोबतच ग्राहकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे ज्यूस फॉर्म आणि किचन कल्चर हे नवीन प्रकल्प देखील सह्याद्रीने सुरू केले आहेत. तुम्ही कुठल्याही पिकाचं नाव घ्या, सह्याद्रीने त्यामध्ये आपले दमदार पाऊल ठेवले आहे. तब्बल 30,000 शेतकरी, 61 सभासद शेतकरी उत्पादक कंपन्या आणि 50,000 एकर क्षेत्रावर विविध पिकांचे उत्पादन घेत आज सह्याद्री बनली आहे भारतातील सर्वात मोठी फार्मर प्रोड्युसर कंपनी. शेतकऱ्यांसाठी वेदर स्टेशन्स, अत्याधुनिक टेस्टिंग लॅब्स, टिश्यू कल्चर लॅब्स, उत्पादन, काढणी, हाताळणी, मार्केटिंग, तंत्रज्ञान, भांडवल प्रत्येक क्षेत्रात जागतिक दर्जाचे उत्तम काम करत सह्याद्री आज पोहोचली आहे जगभरातल्या तब्बल 46 देशांमध्ये. अनेक वर्ष आपण ऐकत आलो, शेतकऱ्यांना पिकवता येतं पण विकता येत नाही. पण सह्याद्रीने दाखवून दिलं की जेव्हा शेतकरी एकत्र येतात तेव्हा ते माल पिकवू शकतात आणि विकू सुद्धा शकतात. साल 2025-26 मध्ये सह्याद्रीची वार्षिक उलाढाल आहे तब्बल 2,600 कोटींची. एकतेतून शेतकऱ्यांची समृद्धी, नव्या वाणांमधून बदलत्या हवामानाशी लढाई, ग्राहकांसाठी सेफ्टी, अफोर्डेबिलिटी आणि क्वालिटी
याला सर्वोच्च प्राधान्य, आणि हे करताना पर्यावरण संदर्भात कुठलीही तडजोड न करणे, या आपल्या तत्वांशी सह्याद्री सदैव प्रामाणिक राहिली आहे. फक्त व्यवसायच नव्हे तर आपले सामाजिक भानही सह्याद्रीने मनापासून जपले आहे. शेतकऱ्यांसाठी फार्मर फॅसिलिटी सेंटर, टाटा स्ट्राईव्हच्या सहकार्याने उभारलेले ग्रामीण भागातील युवकांसाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर, शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी तसेच शेती व्यवसायातील स्टार्टअपसाठी इन्क्युबेशन सेंटर, हे सर्व सह्याद्री चालवत आहे. तब्बल 6,000 लोकांना सह्याद्रीच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. आम्हाला खूप आनंद आहे. नाही तर आम्हाला जॉबसाठी पुन्हा मुंबई इकडे तिकडे आज जाण्याची गरज नाही. घराच्या जवळच्या जवळ आम्हाला रोजगार उपलब्ध झालेला आहे. लोकसहभागातून सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी सह्याद्री झटत आहे. छोटे शेतकरी जर एकत्र आले तर ते एक मोठी झेप घेऊन आकाश काबीज करू शकतात, हे सह्याद्रीने सिद्ध करून दाखवलं आहे. वसन व्याख्यानमालेचं 103व्या वर्षातलं आजचं हे 24वं पुष्प
माफ करा 23वे पुष्प सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या स्वर्गीय कांताबेन रसिकलाल शहा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचं हे व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. व्याख्यानास उपस्थित असलेले या ठिकाणचे सर्व श्रोते, त्याचबरोबर यूट्यूब आणि समाज माध्यमांवर तसेच केबल टी व्हीवर हा कार्यक्रम बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आजचं व्याख्यान सत्रातलं पहिलं पुष्प पुणे येथील सन्माननीय भूषण गरवारे हे गुंफणार आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मी संघर्ष की सहजीवन या विषयावर थोड्याच वेळात गरवारे साहेब आपल्याशी संवाद साधतील. आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये मेघा विश्वास प्रस्तुत मायबोली साजेरी मराठी मनाचा कॅनव्हास हा आगळावेगळा कार्यक्रम या ठिकाणी होईल आणि कलानिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चित्रांचं प्रदर्शन आयोजित केलं आहे. आपण जरूर त्याचा लाभ घ्यावा. आपल्या व्याख्यानमालेचे मुख्य प्रायोजक आहेत सह्याद्री फार्म आणि आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे विराज इस्टेट. आत्ताच आपण त्यांच्या एका प्रोजेक्टची चित्रफीत देखील बघितली आहे. प्रारंभी आपण आज स्वर्गीय कांताबेन रसिकलाल शहा यांच्या जीवनावरील चित्रफीत बघूया आणि त्यानंतर भूषण गरवारे साहेब हे स्वर्गीय कांताबेन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील. स्वर्गीय कांताबेन रसिकलाल शहा या विराज इस्टेट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक राजेंद्र रसिकलाल शहा आणि विलास रसिकलाल शहा यांच्या मातोश्री. कांताबेन ह्या अतिशय धार्मिक आणि सेवाभाव करणाऱ्या मातोश्री होत्या. त्यांनी त्यांच्या आयुष्यात नाशिक इथे नामांकित सार्वजनिक वाचनालय या संस्थेच्या उन्नतीसाठी भरीव रक्कम दिली. अंधांसाठी सेवा करण्याच्या हिशोबाने अंध संस्थेला त्यांनी मदत केली आणि एक चांगलं नेत्र हॉस्पिटल राका कॉलनी येथे सुरू केलं. जैन बांधवांना स्वखर्चाने तीर्थ पालिताना येथे महाराष्ट्र भुवन धर्मशाळा बांधण्यामध्ये त्यांनी हातभार लावला. तसंच गिरनार तीर्थक्षेत्रामध्ये नवीन धर्मशाळा बांधण्याचा उपक्रम राबविला जात आहे. ते पूर्ण करण्याचे काम त्यांचे चिरंजीव राजेंद्र आणि विलास शहा पूर्ण करत आहेत. नाशिक येथे अंबिल भवनची स्थापना केली. विल्लोळी येथे नाशिकच्या वैभवामध्ये भर घालण्यासाठी जैन तीर्थ उभे केले आहे. राका कॉलनी येथील जैन बांधवांसाठी जैन मंदिराचे निर्माण केले. गाडगे महाराज धर्मशाळा येथे भरीव रक्कम देणगी म्हणून दिली. अशा प्रकारे विविध उपक्रम त्यांच्या हाताने त्यांनी पूर्णत्वाला नेले आहेत. स्वर्गीय कांताबेन रसिकलाल शहा यांना नाशिक वसंत व्याख्यानमालेतर्फे विनम्र अभिवादन. आजचे वक्ते भूषण गरवारे यांचा कार्याचा परिचय आपण चित्रफितीच्या माध्यमातून जाणून घेऊ. डॉक्टर भूषण गरवारे हे मूळचे रायगड जिल्ह्यातील कर्जत ह्या गावचे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि वडापावसाठी प्रसिद्ध असलेल्या ह्या छोट्याशा टुमदार गावामध्ये वयाची पहिली 30 वर्षे त्यांचे वास्तव्य होते. अभिनव ज्ञान मंदिर या मराठी सरकारी शाळेत त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतलं आणि कोंकण ज्ञानपीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून अभियांत्रिकीची पदवी मिळवली. पुढे पुण्याच्या मानांकित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अर्थात COEP मधून त्यांनी मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी ही पदव्युत्तर पदवी मिळवली. पुणे विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी विभागामध्ये फिंगरप्रिंट बायोमेट्रिक ह्या विषयामध्ये त्यांनी PhD ही प्रतिष्ठेची पदवी संपादन केली. विद्यापीठाने सर्वोत्कृष्ट PhD शोध निबंधासाठी त्यांना गोल्ड मेडलने सन्मानित केले आहे. डॉक्टर गरवारे पुण्यातील पर्सिस्टंट सिस्टम्स ह्या कंपनीमध्ये तब्बल 12 वर्ष कार्यरत होते. या कालावधीमध्ये त्यांनी मेडिकल क्षेत्रात AIच्या वापरावर विशेष कार्य केले.
या विषयावर त्यांचे अनेक पेपर्स आणि पेटंट प्रसिद्ध झाले आहेत. गेली 4 वर्षे ते गुगल ह्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये AI कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. इफ यू वॉन्ट टू मास्टर समथिंग, टीच इट. ह्या रिचर्ड फाइनमन यांच्या वाक्यावर गाढ श्रद्धा असणारे डॉक्टर गरवारे विद्यार्थ्यांना शिकवण्यात रममाण होतात. फिजिक्स, मॅथ्सपासून ते मशीन लर्निंग, न्यूरल नेटवर्क्स, AI एजंट्स अशा जटिल विषयांना सोपे करून शिकवण्याची त्यांची खासियत आहे. IIM अहमदाबाद, IIT मुंबई अशा अनेक नामांकित संस्थांमध्ये डॉक्टर गरवारे यांनी गेस्ट लेक्चर्स दिलेली आहेत. पुणे विद्यापीठाअंतर्गत अनेक प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ते बोर्ड ऑफ स्टडीजचे सदस्य आहेत. फ्रॉम गली टू गुगल, लेसन्स फ्रॉम अ स्मॉल टाउन ड्रीमर हा त्यांचा टेड टॉक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये डॉक्टर गरवारे यांना AI विषयावर बोलण्यासाठी निमंत्रित केले जाते. आज ते वसंत व्याख्यानमालेच्या मंचावरून कृत्रिम बुद्धिमत्ता, AI आणि मी, संघर्ष की सहजीवन ह्या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. गर्जे मराठी फाउंडेशन यांच्या सहकार्याने आपण गेल्या 3 वर्षांपासून जगात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मराठी बांधवांना या ठिकाणी आमंत्रित करीत आहोत आणि आपल्या नवीन तरुण पिढीला मार्गदर्शन या व्याख्यानमालेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. गर्जे मराठीचे संस्थापक आनंद गानू यांच्या सहकार्याने आज आपल्याला भूषण गरवारे हे उपलब्ध झाले आहेत. मी व्याख्यानमालेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि ब्रिजकुमार परिहार आमच्या व्याख्यानमालेचे प्रसिद्धी प्रमुख यांना विनंती करतो आपण भूषण गरवारे यांचा सत्कार करावा. आज या ठिकाणी कलानिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं चित्रप्रदर्शन आयोजित केलेलं आहे. मी चित्रकारांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं आणि भूषण गरवारे साहेबांना विनंती आहे आपण आमच्या या नाशिकच्या चित्रकाराचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा. प्राजक्ता वर्मा यांच्या सुंदर अशा चित्रांचं प्रदर्शन आपण या ठिकाणी आज आयोजित केलेलं आहे. मध्यंतराच्या काळात आपण जरूर हे चित्रांचं प्रदर्शन बघावं आणि आपल्या या गुणी विद्यार्थिनीला प्रोत्साहित करावं. उद्या वसंत व्याख्यानमालेचं 24वं पुष्प नाशिकचे प्रथम महापौर स्वर्गीय शांताराम बापू वावरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण उद्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. नियोजित कार्यक्रमानुसार आपण सिंहस्थ कुंभमेळा परिसंवाद या ठिकाणी आयोजित केलेला होता, परंतु स्थानिक स्वराज्य विधान परिषदेची निवडणूक ही जाहीर झालेली आहे आणि त्याची आचारसंहिता देखील लागू झालेली आहे. त्यामुळे अधिकारी वर्गाला या परिसंवादात सहभागी होणं अडचणीचं आहे आणि त्यामुळे आपण पुरोहित संघ सिंहस्थ कुंभमेळा समितीचे अध्यक्ष सन्माननीय सतीश शुक्ल यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे. सिंहस्थ कुंभमेळा पौराणिक महत्त्व या विषयावर उद्या
सतीश शुक्ल यांचं व्याख्यान होईल आणि त्यानंतर चेतन लोखंडे आणि अमित पगारे यांचा लोकरंग महाराष्ट्राचे हा गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी होईल. आपण झी उत्सव नात्याचा या कार्यक्रमामध्ये गेल्या 2 वर्षांपासून चेतन लोखंडे यांना ऐकत आहोत. महेश दीक्षित यांच्या चित्रांचं प्रदर्शन उद्या आयोजित करण्यात आलेलं आहे. सोमवारी 25 मे रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी जनरल मॅनेजर दीपक शिंपी यांचं व्याख्यान होणार आहे. गुंतवणुकीचे विविध पर्याय, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट आणि जागतिक परिस्थिती हा त्यांच्या भाषणाचा विषय आहे. 26 मे रोजी आपल्या नाशिकचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर संजय धुर्जड यांचं निरोगी जीवनाचा मूलमंत्र या विषयावर व्याख्यान होईल. आणि त्यानंतर डॉक्टर विशाल जाधव यांचा मुख कर्करोग तज्ज्ञ आहेत, त्यांचं व्याख्यान होईल. मुख कर्करोग समजून घेणे काळाची गरज हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय डॉक्टर विशाल जाधव मांडणार आहेत. 27 मे रोजी IIM मुंबई याचे माजी OSD विजय तळेले यांचं व्याख्यान होणार आहे. तरुण पिढी, स्टार्टअप्स आणि भारताची नवोन्मेष क्रांती हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की 31 मे रोजी झी उत्सव नात्याचा या ग्रँड फिनाले कार्यक्रमाने व्याख्यानमालेचा समारोप होईल. तथापि 1 जून रोजी आपण या ठिकाणी तेंडल्या हा सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावरील चित्रपट या ठिकाणी दाखवणार आहोत. मी भूषण गरवारे साहेब यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय ते आपल्यासमोर मांडणार आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्यापर्यंत ऑलरेडी प्रत्येकापर्यंत पोहोचलेलं आहे. आपण मोबाईलमधले अनेक ॲप्स जेव्हा वापरतो त्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्यापुढे येत असतं. आज अनेक तरुणांपुढे चिंता आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाढत्या वापरामुळे आपल्या ज्या काय आहेत सध्याच्या नोकऱ्या त्या धोक्यात येणार आहेत का, भविष्यात नेमकं काय होणार आहे, या आर्टिफिशियल इंटेलिजन्स नेमकं कोणकोणत्या क्षेत्रामध्ये काम करणार आहे आणि त्याचा आपल्या मानवी जीवनावर काय परिणाम होणार आहे आणि त्याला सामोरं जायचं असेल तर आपण नेमकी काय तयारी केली पाहिजे, हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय भूषण गरवारे आपल्या पुढे मांडणार आहेत. मी त्यांना आजचं पुष्प गुंफण्यासाठी आमंत्रित करतो. नाशिक शहरातील जाणकार श्रोतेवर्ग, गरजे मराठी ग्लोबल आणि वसंत व्याख्यानमालेचे आयोजक या सर्वांचे मी सर्वप्रथम आभार मानतो. तुमच्यामुळे मला आज ही संधी मिळाली. वसंत व्याख्यानमालेसारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावरून जिथे थोर विचारवंतांनी आपले विचार मांडलेत, त्याच व्यासपीठावरून आज मला आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळते, हे मी माझं भाग्य समजतो. AI हा विषय तसा क्लिष्ट वाटतो, पण तो जेवढा वाटतो तेवढा नाही आहे. आज आपल्याकडे जवळजवळ 40 ते 45 मिनटं आहेत आणि या 40 ते 45 मिनटामध्ये माझा असा प्रेझेंटेशन प्लीज. 40 ते 45 मिनटामध्ये मी या 4 भागांमध्ये आपल्याशी बोलणार आहे. सुरुवात आपण करूया AI ही टर्म नक्की आली कुठून, याचा शोध कोणी लावला, याच्यामध्ये कुठल्या महत्त्वाच्या घडामोडी घडत गेल्या आणि आज 2026मध्ये आपण कुठे उभे आहोत, याच्या पुढे काय काय नवीन गोष्टी येऊ घातल्या आहेत त्या आपण बघूया. आणि त्याच्यानंतर जो अतिशय एक महत्त्वाचा विषय सरांनी आपल्याला सांगितला की या AI टेक्नॉलॉजीला आपण घाबरलं पाहिजे का, काही थ्रेट्स आहेत का, कुठल्या काळजी आपण घेण्याची गरज आहे का, त्याबद्दल आपण बोलूया. आणि हे सगळं ऐकल्यानंतर शेवटचा थोडा वेळ आपण यासाठी राखीव ठेवूया
की आता आपण ठरवू की AI बरोबर संघर्ष करायचा का सहजीवन करायचं. आत्ता आपण समजून घेऊ ही AI ही गोष्ट आहे काय, निर्णय घ्यायची घाई करूया नकोत, पूर्ण पिक्चर बघूया आणि मग शेवटच्या 5-10 मिनिटामध्ये सगळे मिळून एक निर्णय घेऊया आणि तो निर्णय सर्वांमते असेल तर मग तो लागू करणं आपल्याला सोपं जाईल. सुरुवात मी याच्यापासून करतो. अगदी पूर्वी हे आहेत थॉमस एडिसन, ज्यांनी 1879 मध्ये पब्लिकली विजेच्या दिव्याचा प्रयोग लोकांना दाखवला की हा बघा विजेचा दिवा. त्याच्या आधी त्यांनी अनेक प्रयोग केले पण ते प्रयोगशाळेत केले, पण पब्लिकली त्यांनी दाखवलं की हा आहे विजेचा दिवा 1879 साली. आणि आज आपण आहोत 2026 मध्ये. तो एक छोटासा प्रयोग ज्यांनी एका माणसाने विजेचा दिवा दाखवला आणि आजची ही परिस्थिती. आजच्या क्षणाला वी कॅनॉट इमॅजिन आवर लाईफ विदाऊट इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी शिवाय आपण आपलं जगणं जगू शकत नाही अशी परिस्थिती आहे, हो की नाही. हीच परिस्थिती स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीचे अतिशय गाजलेले प्रोफेसर आहेत, त्यांचं नाव आहे डॉक्टर अँड्रू इंग. हे डॉक्टर अँड्रू इंग, जी मुलं इंजिनिअरिंगचा अभ्यास करतायत त्यांना माहिती असलेच पाहिजेत. अतिशय सुंदर लेक्चर सिरीज त्यांनी फुकट इंटरनेटवर टाकलेली आहे, ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांनी शिका. अतिशय सुंदर लेक्चर सिरीज. तर एका भाषणामध्ये डॉक्टर अँड्रू इंग हे असं म्हणतात की AI इज नेक्स्ट इलेक्ट्रिसिटी. म्हणजे AIचं महत्त्व इतकं होणार आहे की तुम्हाला असं वाटेल की आपण AI शिवाय जगू शकत नाही. आता बऱ्याच लोकांना असं वाटेल काय जगू शकत नाही, सगळं चांगलं चाललंय, असं थोडी आहे. एक छोटंसं उदाहरण देतो. तुम्ही बरेच लोक कार चालवत असाल किंवा कारमध्ये बसत असाल. एका दुसऱ्या कुठल्या तरी अनोळखी शहरामध्ये गुगल मॅप्स शिवाय तुम्ही कार चालवून दाखवा, आहे का शक्य? आपण इतके डिपेंडंट झालो आहे की गुगल मॅप्स शिवाय दुसऱ्या शहरात सुद्धा, स्वतःच्या शहरामध्ये सुद्धा आपण शॉर्टकट सोडण्यासाठी किंवा ट्रॅफिक अवॉइड करण्यासाठी पूर्णपणे डिपेंडंट आहोत. सो हा दिवस दूर नाही की आपल्याला असं वाटावं लागेल की AI इज लाईक इलेक्ट्रिसिटी. AI आपल्या आयुष्यामधल्या इतक्या भागांमध्ये इन्व्हॉल्व होईल की वी विल फील दॅट हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आता जर तो अविभाज्य घटक आहे तर तो नवीन आहे का, तर त्याबद्दल एक जाणून घेऊया. याची सुरुवात कुठनं झाली. हे आहेत सर जॉन मॅकार्थी. मी तुम्हाला जर विचारलं की AI ही गोष्ट तुम्ही कधीपासून AI हे शब्द ऐकताय, पण सर जॉन मॅकार्थी या एका विजनरी माणसानी 1955 साली, 1955, आपण नुकतेच स्वतंत्र झालो होतो आणि तेव्हा आपली परिस्थिती काय असेल विचार करा. 1955 साली एक माणूस असा विचार करतो, त्यांचे शब्द जसेच्या तसे जर म्हणायचे झाले तर अटेम्प्ट्स वुड बी मेड टू सॉल्व काइंड ऑफ द प्रॉब्लेम्स विच आर रिझर्व्ड फॉर ह्युमन्स. याचा अर्थ काय, पुढे जाऊन कोणीतरी असा प्रयत्न करेल की ज्या गोष्टी तुम्हाला आज वाटतायत की फक्त माणसं करू शकतात, असे सगळे प्रॉब्लेम्स मशीन करायला लागेल. हे या माणसानी, भाकीत म्हणणार नाही, हे या माणसानी प्रेडिक्ट केलं होतं 1955 साली. आणि थोड्याच वेळात मी तुम्हाला याची अनुभूती सुद्धा देणार आहे. तुम्ही तोपर्यंत या गोष्टींचा विचार करा ज्या तुम्हाला वाटतायत की फक्त माणसं करू शकतात, की अरे हे ना मशीन नाही करू शकत, हे फक्त माणसाचं काम आहे. या गोष्टींचा विचार करा आणि मग नंतर मी तुम्हाला या सगळ्याची उदाहरणं सुद्धा देणार आहे. तर AI या शब्दाची पहिली सुरुवात 1955 साली झाली. पण त्यानंतर फार काही गोष्टी दिसल्या नाही आणि त्याचं मूलभूत कारण असं होतं की या लोकांकडे अल्गोरिदम्स सगळी तयार होती, पण ती रन करण्यासाठी जी मशीन्स लागतात, ज्या चिप्स लागतात, प्रोसेसिंग पॉवर लागते, ती नव्हती. सर्वप्रथम लोकांना याचा अनुभव झाला तो म्हणजे 1997 साली. तुम्हाला वेळ असेल तर यूट्यूबवर जाऊन अवश्य हा व्हिडिओ बघा. 1997 साली त्यावेळेचा रशियन ग्रँड मास्टर गॅरी कॅस्पॅरो, ज्याचा कोणीच बुद्धिबळात हात धरू शकत नाही, ग्रँड मास्टर म्हणजे त्याची दहशत होती चेसमध्ये, त्या गॅरी कॅस्पॅरोला 1997 साली सर्वप्रथम कम्प्युटरनी हरवलं. आणि या मॅचच्या आधी त्यांची एक मॅच झाली होती
आणि तिथे गॅरी कॅस्परोनी अगदी सहज संगणकाला हरवलं होतं. आणि दुसऱ्या मॅचच्या वेळेला तो तयारही नव्हता की अरे काय संगणकाबरोबर खेळायचं आहे. अतिशय सुंदर व्हिडिओ आहे. पण 1997 साली चेसच्या ग्रँड मास्टरला कम्प्युटरनी हरवलं आणि त्या दिवसापासून लोकांना असं जाणवलं की हां, की कम्प्युटर जर सर्वोच्च बुद्धिमत्तेचा खेळ जर तुम्ही म्हणताय बुद्धिबळ, तिथे जर माणूस हारतोय तर काहीतरी नवीन येणार आहे. त्यावेळेला असेच आपल्यासारखे काही लोक होते की ठीक आहे, चेस खेळतोय ना, बाकीच्या माध्यमात तर आपण आनंदायी होतो. याच्यानंतर एक इव्हेंट झाली, ती इव्हेंट झाली 2005मध्ये. 2005मध्ये DARPA ही एक अमेरिकन डिफेन्सची एक संस्था आहे, त्यांनी एक कॉम्पिटिशन घेतली आणि ती कॉम्पिटिशन अशी होती की 175 माइल्स एवढं डिस्टन्स एका डेझर्टमधनं, जिथे टार रोड नाही, जिथे रोडचे सिग्नल्स नाहीत, खड्डे आहेत, उंचवटे आहेत, अतिशय असा खडकाळ रस्ता, या रस्त्यावरून 175 माइल्स 10 तासाच्या आत एखादी गाडी गेली पाहिजे. आणि कशी गेली पाहिजे? ड्रायव्हरच्या शिवाय. नुसत्या ड्रायव्हरच्या शिवाय नाही, कोणीतरी रिमोटनी कंट्रोल केलं असंही नाही, विदाऊट एनी ह्युमन इंटरमेशन स्वतःची स्वतः गाडी गेली पाहिजे. छान हायवेवरून नाही तर डेझर्टमधून. किती गेली पाहिजे? 175 माइल्स. आणि स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीची जी लॅब आहे त्यांनी 2005मध्ये हे काम करून दाखवलं. आणि पहिल्यांदा लोकांना वाटलं की फक्त संगणक खेळणारं मशीन आता आजूबाजूच्या गोष्टी समजायला लागलंय. तुम्ही इमॅजिन करा, कार चालवायचं म्हणजे कुठे कुठे लक्ष द्यावं लागतं. सो आता तिथे वेगवेगळे सेन्सर्स आले, ॲक्च्युएटर्स आले जे कार्स चालवत आहेत. अतिशय सुंदर गोष्ट म्हणजे अशी, ज्या टीमने हे कॉम्पिटिशन जिंकली 2005मध्ये, त्याचे संस्थापक पण होते सर जॉन मॅकार्थी, ज्यांनी 55 साली असं भाकीत सांगलं होतं. आता मी तुम्हाला मगाशी म्हणणार आहे, ड्रायव्हिंग तर माणसानीच करायला हवं, मशीनसुद्धा करू शकतो. अजून आपण थोडे पुढे गेलो तर एक अतिशय सुंदर इव्हेंट 2011 साली झाली. या गेमचं नाव आहे जेपर्डी. म्हणजे आपलं जसं कोण बनेगा करोडपतीमध्ये एकच माणूस आहे, अमिताभ बच्चन प्रश्न विचारतो आणि तो उत्तर देतो, त्यासारखाच एक प्रश्नमंजुषेचा खेळ. पण इकडे एक प्रश्न विचारला जातो सगळ्यांना आणि जो आधी उत्तर देईल त्याला पॉईंट्स मिळतात. तर हे जेपर्डी खेळण्याचे 2 तज्ज्ञ आणि त्यांच्यामध्ये बसवला होता IBM वॅटसनचा कम्प्युटर. आता तुम्ही विचार करा, पूर्वी फक्त चेस खेळणारं मशीन होतं, नंतर गाडी चालवणारं मशीन होतं, पण आता या जेपर्डी खेळामध्ये कुठलाही प्रश्न विचारला जाईल, कुठल्याही क्षेत्रातला, आणि किती फास्ट उत्तर द्यायचं आहे? माणसापेक्षा फास्ट उत्तर द्यायचं आहे. क्रिकेट खेळात सगळ्यात जास्त सेंचुरीज कोणी केल्यात? सचिन तेंडुलकर. इतकं फास्ट उत्तर द्यायचं आहे. तर या IBM वॅटसन या मशीननी विदाऊट इंटरनेट कनेक्शन, कुठेही सर्च न करता 3 सेकंदाच्या आत उत्तर देण्याची कला केली आणि माणसाला, म्हणजे जे टॅलेंटेड 2 प्लेयर आहेत त्यांना हरवून दाखवलं. आता हळूहळू आपल्याला ही चुणूक लागली होती की आता मशीनला बरंच काही कळायला लागलं आहे. त्याच्या पुढे एक इव्हेंट झाली. या इव्हेंटचं नाव आहे अल्फा गो. गो हा एक बोर्ड गेम आहे, चायनीजमधनं त्याची सुरुवात झाली आणि चेसपेक्षा सुद्धा हा खेळ खूप कॉम्प्लिकेटेड आहे असं म्हणतात. तर या गो गेममध्ये सुद्धा मशीननी त्या काळचा जो ग्रँड मास्टर होता त्याला हरवलं. आता या बाबतीमध्ये एक छोटा बदल झाला होता. जर तुम्ही इथे बघत असेल तर त्यावेळेला जी टेक्नॉलॉजी वापरली गेली होती त्याला म्हणतात न्यूरल नेटवर्क्स आणि रिइन्फोर्समेंट लर्निंग. टेक्निकल गोष्टी आपण थोड्या बाजूला ठेवूया, पण याचे जे इन्व्हेंटर होते त्यांनी सांगितलं की याच्यात एक खास गोष्ट अशी आहे, त्यांच्या शब्दात सांगायचं तर झालं की मशीन फिगर्स आउट्स ऑन इट ओन. म्हणजे काय? मशीनला असं सांगावं लागलं नाही कसं खेळ, मशीननी स्वतःहून शोधून काढलं की काय खेळायला पाहिजे. हे खूप नवीन होतं त्या काळामध्ये. पहिल्यांदा मशीनला असा इंटेलिजन्स आला होता की तो ठरवेल काय करायचं, व्हॉट शुड बी द नेक्स्ट मूव. आणि याचा चेंज असा झाला की पुढच्या काहीच वर्षात ज्यांनी ते सोल्युशन बनवलं होतं त्यांनाच 2024 साली केमिस्ट्रीमध्ये नोबेल प्राईज मिळालं.
आता हा फरक बघा की AI हे नवीन येणारं क्षेत्र जे आपल्याला वाटत होतं, त्या क्षेत्रातल्या माणसांना नोबेल प्राईज केमिस्ट्री मिळावं, जे फंडामेंटल सायन्समधलं आहे. त्याच वर्षी 2024 साली सर जेफ्री हिंटन यांना नोबेल प्राईज फिजिक्सचं मिळालं AIच्या कामासाठीच. म्हणजे आता जगाला कळून चुकलं आहे की AI हे आता वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपलं जे काही कॅपेबिलिटी आहे ती दाखवायला लागलेलं आहे. आता मी तुम्हाला मगाशी विचारलेला जो प्रश्न विचारतो, तुम्हाला वाटेल हे सगळे सायंटिस्ट आहेत, त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये काम केलं आहे, पण त्या भाकिताचं काय झालं? आता आपण एकदा परत जॉन मॅकर्थी यांनी काय म्हटलं होतं याच्यावर एकदा विचार करूया. 1955 साली या महान माणसांनी सांगितलं होतं की अटेम्प्ट्स वुड बी मेड टू सॉल्व काइंड ऑफ द प्रॉब्लेम्स विच आर रिझर्वड फॉर ह्युमन्स. आता तुमच्या इथे जे पेंटिंग दिसतंय, आता इथे पेंटिंगचं एक प्रदर्शनसुद्धा तुम्हाला दिसतंय. तर हे जे पेंटिंग आहे हे AIनी बनवलेलं पेंटिंग आहे. आणि जसं आता इथे प्रदर्शन दिसतंय तसं एक जागतिक दर्जाचं खूप सुंदर प्रदर्शन भरलं होतं. सगळी पेंटिंग्स माणसांनी काढली होती, फक्त एक पेंटिंग AI जनरेटेड त्याच्यामध्ये ठेवलं होतं. कारण मी तर पेंटिंगमधला तज्ज्ञ नाही आहे यातल्या खाचाखोचा समजायला, पण त्या प्रदर्शनात खूप दिग्गज लोक बघायला आले होते आणि त्यातल्या एका माणसाने करोडो रुपये देऊन ते विकत घेतलं. आणि त्यांनी विकत घेतल्यानंतर लोकांनी सांगितलं की हे घेऊ नका, हे कुठल्या आर्टिस्टनी बनवलेलं नाही आहे, हे AIनी बनवलेलं पेंटिंग आहे. परत मकार्थी यांचं वाक्य आहे की अटेम्प्ट्स वुड बी मेड. आपल्याला वाटायचं पेंटिंग ही कला आहे, पण आता मशीन पेंट करू शकतं. आता तुम्हाला दिसत असेल की ऑडिओ, आपल्या ह्याच्यानंतर गाण्याचा कार्यक्रम होणार आहे, पण म्युझिक कंपोजिशन करणं, म्युझिक बनवणं हे आपल्याला वाटायचं ही माणसाची कला आहे, पण आता AI म्युझिकसुद्धा बनवू शकतं. माझं भाषण सुरू व्हायच्या आधी तुम्ही जी क्लिप ऐकलीत, त्या क्लिपचा जो आवाज होता, व्हॉइस ओव्हर, तो AI जनरेटेड होता. तो इतका हुबेहूब माणसांनी बोलल्यासारखा होता की सांगितल्याशिवाय लोकांना कळणार नाही की अरे ह्या AIनी दिलेला व्हॉइस ओव्हर आहे. खालची लाईन तुम्ही बघितली तर पोएट्री, जगातल्या मोठ्या जर्नल्स असं सांगतायत की एखादी पोएट्री तुम्ही मला दिलीत तर ही माणसानी बनवली आहे, ही कविता माणसानी लिहिली आहे का मशीनने लिहिली आहे, आम्हाला ओळखता येणार नाही. सो जे जॉन मॅकर्थीनी सांगितलं होतं ते आजच्या काळात शक्य आहे. आणि हे खूप जड आहे का? हे सगळं करणं जडही नाही आहे. अक्षरशः 5-10 मिनिटामध्ये 2-3 लाईन्स इंग्लिशमध्ये लिहून तुम्ही हे सगळं तयार करू शकता. तर हे झालं AIची ओव्हरऑल हिस्ट्री की कुठून सुरू झालं आणि आपण कुठे आलो आहोत. आता आपण काही गोष्टी बघूया की या पॉईंटवर मी नक्कीच येणार आहे की AI जर एवढं सगळं करू शकतं तर मग उद्या AI कोडिंग पण करू शकेल. आणि जर AIनी कोडिंग चालू केलं तर मोठमोठ्या IT कंपनीमध्ये बसणारे आमचे इंजिनियर्स काय करणार? नक्कीच ते बोलल्याशिवाय मला इथून जाता येणार नाही आहे. सो त्या विषयावर मी नक्की बोलणार आहे. आता मला याबद्दल बोलायचं आहे, एवढे सगळे ॲडव्हान्समेंट झाले, आपण बघितलं की मशीन चेस खेळतंय, मशीन कार चालवतंय, मशीन अजून काय गो गेमला हरवतंय, पण याचा तुमच्या आमच्यासाठी और सामान्य माणसासाठी याचा काय फायदा आहे? आणि भारताच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर हे AIमध्ये जी प्रगती होतीये त्याचा आपल्याला काही फायदा होणार आहे का नाही? का आपण फक्त चित्र बनवत राहणार आहोत, पोएट्री बनवत राहणार आहोत? तर आता या पुढचा सेगमेंट आपण याच्यावर विचार करूया की याचा भारतासाठी काय फायदा होणार. त्याच्यावर जाण्यासाठी एक छोटासा फरक समजून घ्या. अगदी छोटा, अगदी सोप्या ह्याच्यात सांगतोय. AI येण्याच्या आधी एक कॉन्सेप्ट होती, त्याला लोक म्हणायचे कम्प्युटर प्रोग्रॅमिंग. आमचा मुलगा काय करतो? आमचा मुलगा IT कंपनीमध्ये कम्प्युटर प्रोग्रॅमिंग करतो. कम्प्युटर प्रोग्रॅमिंग म्हणजे काय? कोणीतरी त्यांना काहीतरी जॉब देणार, इनपुट्स देणार. ॲज अ ह्युमन, माणूस म्हणून तो ते समजून घेणार की मला काय करायचं आहे. मग तो मुलगा मुलगी त्याचा कोड करणार. मग एक मशीन आहे कम्प्युटर जे अतिशय डंप आहे, तुम्ही लिहिलेला कोड जसाच्या तसा फक्त रन करणार. तुम्ही चुकीचा कोड लिहिलात तर आउटपुट चुकीचं येणार. एकदा मशीननी आउटपुट जनरेट केलं की हा मुलगा मुलगी काय करतात ते बघतात. मग बघतात की हे बरोबर आहे का चुकीचं आहे. जर ते चुकीचं असेल तर ते कुठे चुकलं हे आपणच शोधतो.
मग आपणच मागे जातो, आपणच आपला कोड बदलतो, परत रन करतो, परत आउटपुटवर जोपर्यंत तुम्हाला हवं तसं आउटपुट येत नाही तोपर्यंत आपण आपलं काम करत जातो. तर या सगळ्या साखळीमध्ये सगळ्यात हुशार कंपोनंट कोण आहे? माणूस. काय प्रॉब्लेम दिलाय तुम्ही समजून घेता, त्याच्याप्रमाणे कोड तुम्ही करता आणि मशीन हे डंप आहे जे फक्त जसंच्या तसं एक्झिक्यूट करतं. उत्तर चुकलं तर ते चुकलंय हे पण तुम्हीच ठरवता, कुठे चुकलंय हे तुम्हीच ठरवता, कोडमध्ये बदल पण तुम्हीच करता आणि परत रन पण तुम्हीच करता. आणि गेले कित्येक वर्ष ही साखळी आपण करत आलेलो आहोत. हे होतं कम्प्युटर प्रोग्रामिंग. AI आल्यामुळे एक गंमत झाली आहे. ती गंमत अशी की आता आपण स्वतःहून कोड करत बसत नाही. इनपुट आणि आउटपुट दोन्ही मशीनला देऊन टाकतो. त्याला असं सांगतो की हे बघ, हे असं असं जेव्हा होतं तेव्हा मला आउटपुट पाहिजे असं, हे असं असेल तेव्हा आउटपुट पाहिजे तसं, मला काय हवंय ते आपण मशीनला सांगतो. ते कसं करायचं हे मशीनचं काम आहे. म्हणजे जो कोड पूर्वी मला डोकं लावून करायची गरज होती ते काम मी आता उचलून मशीनच्या डोक्यावर आहे. आता यू फिगर आउट, मला काय हवंय ते मी तुला सांगतोय. जेव्हा इनपुट असं असतं तेव्हा आउटपुट असं पाहिजे, जेव्हा इनपुट असं पाहिजे ते आउटपुट तसं पाहिजे. कसं करायचं हे मशीनचं काम आहे. कळण्यासाठी एक उदाहरण देतो. एक छोट्याशा मुलाला तुम्ही एक फोटो दाखवलात, सांग रे हे कुत्रा आहे का मांजर आहे, सांगू शकेल? सहज सांगू शकेल. मग तुम्ही परदेशातल्या एका मांजराचा फोटो आणा तरी तो त्याला कुत्रं म्हणणार नाही, त्याला मांजरच म्हणेल, हो का नाही? मग तो मुलगा त्याच्या डोक्यामध्ये काही कोड लिहितो का? नाही. त्यांनी बरेच कुत्र्या आणि मांजराचे फोटो बघितलेले असतात, त्याच्यावरनं नवीन फोटो दिला की त्याला कळतं हे कुत्रं आहे का मांजर आहे. एक्झॅक्टली तसंच आता AI मध्ये होतं. गंमत बघा, आता तुम्हाला कॅट आणि डॉग यातला फरक जर दाखवायचा असेल तर ॲज अ इंजिनियर आता मला काय करायचं आहे माहिती आहे? खूप सारे मांजराचे फोटो गोळा करा, खूप सारे कुत्र्याचे फोटो गोळा करा आणि मशीनला सांगा बघ असे असतात कॅट. खूप सारे कॅटचे त्याला एक्झाम्पल द्या आणि म्हणायचं हे बघ असे असतात डॉग. आणि सांगायचं आता तू ठरव कुत्रा आणि मांजरामध्ये काय फरक आहे हे तू ठरव. कसं शोधायचं हा मशीनचा जॉब आहे. आता हेच काम मी जुन्या कम्प्युटर प्रोग्रामिंगच्या मुलांना दिलं असतं तर त्यांना केवढा त्रास झाला असता. कुत्र्याला 2 कान, मांजरीला 2 कान, कुत्र्याचे पण डोळे घारे, मांजरीचे पण घारे. तुम्ही जेवढे रूल्स लिहाल त्याला काहीतरी एक्सेप्शन कुत्रं मी घेऊन येईन. समजते तुम्हाला? सो जेव्हा जुन्या पद्धतीने जेव्हा तुम्ही हँड रिटन कोड लिहिता तर हे शक्यच नाही आहे. त्याच्याऐवजी तुम्ही काय करा, खूप सारे एक्झाम्पल्स द्या, मशीनला ठरवू द्या. आणि AIची जादूच आहे की त्याला बरोबर कळतं आणि आपल्याला सांगायची गरज नाही. सो आता राहिलं काय, फक्त डेटा गोळा करा. सो वरती तुम्हाला दिसेल खूप साऱ्या कॅटच्या इमेज, खूप साऱ्या डॉगच्या इमेज. रन केलं, आता मशीनला कळलं कसे असतात कॅट, कसे असतात डॉग. दॅट्स इट. नो आपल्याला रूल्स प्रोग्राम राहायची गरज नाही. आता तुम्ही म्हणाल आम्ही एवढा वेळ खर्च करून या व्याख्यानाला आलो आहे आणि तू काय आम्हाला कुत्रा मांजरेचा फरक सांगणार आहेस का? या छोट्याशा गोष्टीवरून लोकांनी हे किती लांबवलं बघा. जर आज तुम्हाला कुत्रा आणि मांजरातला फरक कळणारा AI मॉडेल बनवता आलं तर याची गंमतच अशी आहे, द सेम मॉडेल कॅन बी ट्रेन्ड अगेन फॉर अ व्हेरी कॉम्प्लेक्स टास्क. आता तुम्हाला ही गॅप भरता येते का बघा. याच स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने काय केलं, आता ॲनालॉजी बघा. एक्सरे इमेजेस आहेत. एक आहे चेस्ट एक्सरे जो हेल्दी एक्सरे, दुसरा जो एक्सरे त्याच्यामध्ये निमोनियाचा एक्सरे. निमोनिया आहे का नाही कोण ठरवणार? डॉक्टर्स. ठीक आहे, डॉक्टरांची टीम गोळा करा, हजारो एक्सरे गोळा करा ज्याच्यामध्ये निमोनिया आहे आणि हजारो एक्सरे तर तुम्हाला सहज मिळतील जे हेल्दी आहेत. आता रूल्स मला लिहायचेत का? आता खूप सारे एक्सरे जे हेल्दी आहेत आणि खूप सारे एक्सरे जिथे निमोनिया आहे द्या मशीनला. हजारो एक्झाम्पल दिल्यानंतर मशीनला कळेल काय बघायचं, कुठे बघायचं आणि काय झालं की ठरलं आणि करायचं. मगाशी मी तुम्हाला अँड्रू इंगचं नाव सांगितलं होतं, त्याच माणसाचं हे पब्लिकेशन आहे. शेवटचं नाव बघा. आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या रिसर्चर्सनी काय केलं,
असं ए आय मॉडेल बनवलं की तुम्ही एक एक्सरे दिलात तर 14 डिसिजेस, छातीशी रिलेटेड 14 डिसिजेस ते फाइंड आउट करू शकेल. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की किती फास्ट लोकांनी, एकदा ही कन्सेप्ट कळल्यानंतर किती फास्ट डेव्हलपमेंट चालू झाल्या. आता तुम्ही हा जर पेपर वाचला तर त्यांनी क्लेम केलं आहे की रेडिओलॉजिस्ट लेवलचं ॲक्युरसी आता या मॉडेलला येतं आहे. टीम ऑफ रेडिओलॉजिस्ट बसवलंय, डॉक्टरांना दाखव तुम्हाला काय वाटतंय, मग डॉक्टरांचा काय वाटतंय ते लिहून घेतलं आणि मग हाच प्रश्न ए आयला विचारला तुला काय वाटतंय, आणि त्यांच्या पेपरमध्ये त्यांनी लिहिले की डॉक्टरांपेक्षा चांगले रिझल्ट्स मॉडेलनी दिले. आता याचा भारतामध्ये फायदा कुठे होईल तुम्हाला सांगतो. प्रामाणिकपणे सांगा, आपल्याकडे जेवढी लोकसंख्या आहे तेवढे आपल्याकडे डॉक्टर्स आहेत का, तेवढे तज्ज्ञ डॉक्टर तेवढे आहेत का, त्यांना वेळ आहे का, किती स्कॅन दिवसभरात होतात आपल्याकडे. तर ॲटलिस्ट फर्स्ट लेवलचं स्क्रुटिनी हे ए आय करू शकेल. सर्वसामान्यांना अतिशय कमी दर्जात जर हेल्दी आहे तर अरे बाबा हेल्दी आहे जा घरी, काही गरज नाही, त्याच्यासाठी एक्सपर्ट डॉक्टरची वाट बघायची गरज आहे का. तर आपल्यासारख्या देशामध्ये हेल्थकेअर या क्षेत्रामध्ये ए आयचं खूप मोठं काम होणार आहे आणि आपल्या सगळ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आता एक तुम्हाला प्रश्न विचारतो, प्रामाणिकपणे उत्तर द्या. तुमचे कोणीतरी आवडते डॉक्टर असतील, खूप हुशार असतील, पण ते खूप बिझी असतात की नाही. बऱ्याच वेळा एक्सपर्ट डॉक्टर हे बिझी असतात. तुमच्या मनात काही छोटेसे प्रश्न असतात, पण ते प्रश्न मी कसे विचारू डॉक्टरांना, ते तर खूप बिझी असतात. कानकोंड होतं की नाही तुम्हाला. या छोट्या छोट्या प्रश्नांसाठी त्या तज्ज्ञ डॉक्टरांना सारखा त्रास देणं बरोबर आहे का. डॉक्टर चिडणार. पण प्रश्न तर तुमच्या मनात आहेत, प्रश्न बरोबर पण आहेत. आता इमॅजिन करा काही दिवसांनी असं होणार आहे, प्रत्येकाकडे स्वतःचा एक हेल्थ असिस्टंट, तुम्ही सगळे स्मार्टफोन वापरता, त्याच स्मार्टफोनवर तुम्हाला अशा प्रकारचे ॲप्लिकेशन्स मिळतील त्या स्पेसिफिक क्षेत्रातल्या डॉक्टरांचे. म्हणजे याला तुम्ही व्हर्च्युअल डॉक्टर म्हणू शकता. आज मला जरा कसंसं होतंय, ही गोळी मी घेऊ का नको घेऊ, विचारा त्याला. अपॉइंटमेंट मिळते का, विचारा त्यांना. छोटे मोठे प्रश्न ज्याच्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांना फोन करायची, घाबरायची गरज नाही. तर हे अशा प्रकारचे ॲप्लिकेशन वरदान ठरणार आहेत. आणि सुंदर गोष्ट अशी, हे तुमच्या भाषेत बोलतील, मराठीत बोलतील, अजून कुठल्या भाषेत बोलतील, आणि डॉक्टर लेवल, आणि इतके हुशार असतील की जर त्यांना असं वाटलं की हा प्रश्न ना जरासा क्रिटिकल आहे तर ते कनेक्ट करून देतील डॉक्टरांना. म्हणजे डॉक्टरांचा वेळ वाचला. समजते तुम्हाला. सो अशा प्रकारचे ॲप्लिकेशन्स भारतासाठी वरदान ठरतील. हे झालं पहिलं क्षेत्र, हेल्थकेअर. सगळ्यांना चांगली हेल्थ मिळायला हवी. दुसरं कुठलं क्षेत्र आहे भारतामध्ये काम करण्याची गरज आहे, ते म्हणजे एज्युकेशन. कितीतरी ठिकाणी तुम्ही बघता विद्यार्थ्यांकडे पर्सनल लक्ष दिलं जाईल. दिलं जातं का हो. मी स्वतः सरकारी शाळेत शिकलोय, एवढी नसतील तरी 80 विद्यार्थी आमच्या वर्गात होते, आणि बिचारे शिक्षक फळ्यावर शिकवत आहेत. शेवटच्या बाक्यावर बसलेल्या त्या मुलाला खरंच कळतंय का शिक्षक शिकवत आहेत. पुन्हा त्या मुलाला भीती वाटते, मी कसा प्रश्न विचारू सगळ्यांसमोर, मुलं मला हसतील, शिक्षक माझ्यावर चिडतील की तुझ्यामुळे मला हळू शिकवावं लागतंय, हो की नाही. तर एज्युकेशन क्षेत्रामध्ये ए आय काय होईल, ए आय नावाचे ॲप्लिकेशन्स असे याच्यापुढे मला असं दिसतंय, आय डोंट नो कधी येईल. प्रत्येक ऑथर, प्रत्येक जो एज्युकेशन बुक करतोय तो एक स्वतःचा असा एक पुस्तकाच्या बरोबर तुम्ही हा डाउनलोड करा असिस्टंट, आणि मग तुमचे प्रश्न त्याला विचारा. ही ॲप्लिकेशन तुमच्या स्पीडनी शिकवतील. प्रत्येक मुलाला किती वेळ लागतोय त्याला असे प्रश्न देतील आणि ते खात्री करून घेतील की तुम्हाला कॉन्सेप्ट कळली आहे का नाही. परत परत शिकवतील. घाबरायची गरज नाही. तोच प्रश्न मी वर्गात उभं राहून कसा हा प्रश्न विचारू, कोणी तुम्हाला हसणार नाही. तुमच्या स्पीडप्रमाणे शिका. तुम्हाला आवडतंय ते शिका. तुम्हाला आवडतंय तेव्हा शिका, आणि तुम्हाला आवडते तितका वेळ शिका. हे वरदान आहे की नाही. भारतासारख्या देशामध्ये हे वरदान आहे. कितीतरी खेड्यापाड्यातल्या मुलांकडे क्वालिटी एज्युकेशन पोचतच नाही आहे, आणि ह्यांनी सहज पोचलंच आहे. तिसरं क्षेत्र, कोणतं तिसरं क्षेत्र आहे यामध्ये मी फार एक्सपर्ट नाही, पण महाराष्ट्र राज्यामध्ये मी जस्ट जेव्हा सर्च करत होतो ते पहिली ए आय फार्मिंग युनिव्हर्सिटी उभारणार आहेत. कारण हे तिसरं जे क्षेत्र आहे तिथे टेक्नॉलॉजी पोचणं गरजेचं आहे.
फार्मर्ससाठी तुम्हाला ए आयची ॲप्लिकेशन्स दिसतील. अगदी व्हरायटी ऑफ ॲप्लिकेशन्स म्हणजे ड्रोन टेक्नॉलॉजी चालवण्यापासून ते मी कोणतं खत घेतलं पाहिजे आणि माझ्या सॉईलची क्वालिटी किती आहे आणि वेदर फोरकास्टिंग, मला बाजारात भाव कधी मिळेल, मी आत्ता विकू का काही दिवस थांबू, हे सगळे जे प्रश्न आहेत हे सगळं तुम्हाला ए आय मदत करू शकतं. सो ही काही एक्झाम्पल आहेत. आणि लास्टचं जे माझ्या सगळ्यात आवडीचं ते म्हणजे स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये तुम्हाला जाणवलंही असेल की अरे हे फार छान आहे, अंपायर चुकतो, अंपायरच्या एका चुकीच्या निर्णयामुळे मॅचचा रिझल्ट बदलू शकतो. पण आता आपण ए आय टेक्नॉलॉजी रोज बघतो. बॅट्समनला वाटलं मी LBW नाही आहे तर तो म्हणतो की चेक कर, दिस इज ए आय. म्हणजे तुमच्याकडे हिस्टॉरिकल डेटा आहे, बॉलरच्या हातातनं बॉल निघाला, पॅडला लागला तिथपर्यंतच त्या डेटा आहे. पण आता पायाला लागला नसता तर तो स्टंपला लागला असता का नसता कोण ठरवणार? तो तिकडचा अंपायर त्याच्या अनुभवानुसार डिसिजन देतो, पण माणूस चुकू शकतो. पण आता इथे तुम्हाला क्रिस्टल क्लिअर दृष्ट होईल. सो हे झालं खेळ चालू असताना. अजून एक सुंदर मी ॲप्लिकेशन सांगतो जिथे मला फार आवडेल. आपण सगळे लोक क्रिकेटची मॅच बघतो आणि 2 ओव्हरच्या मध्ये जाहिरात लागते. आत्ता 2 ओव्हरच्या मध्ये जाहिरात लागते, हो की नाही? त्या 2 ओव्हरमधली जाहिरात सगळ्यांसाठी एकच असते का? एकच असते जेव्हा आपण TV वर जाहिरात बघतो. पण आता बरीच मुलं मोबाईल फोनवर ॲपवर मॅच बघतात, TVच्या समोर मॅच नाही बघत. गंमत बघा आता काय होईल. ए आयच्या वापरामुळे त्यांना कळेल की कोण मॅच बघतंय. सो जे लोक बिझनेस करतायत त्यांना जर माझी आता जाहिरात करायची आहे मला एखाद्या सुंदर वेस्टर्न ड्रेसची, तर ती 75 वर्षाच्या आजोबांना त्या वेस्टर्न ड्रेसची जाहिरात दाखवून काही उपयोग आहे का? सो जाहिरातीवर लोक करोडो रुपये खर्च करतात, पण त्यांच्या टार्गेटेड ऑडियन्सपर्यंत ते प्रॉडक्ट पोचलं तरच त्याच्यात बिझनेस आहे. जेव्हा तुम्ही ॲपवर मॅचेस बघता तर बिटवीन द ओव्हर इज अन अपॉर्च्युनिटी टू ग्रो युअर बिझनेस. त्यामधल्या वेळामध्ये कोण मॅच बघतंय हे ठरवून ए आय त्याच्याप्रमाणे जाहिराती दाखवेल. म्हणजे मी जर एवढे पैसे खर्च करतोय तर माझं प्रॉडक्ट विकलं गेलं पाहिजे. असे म्हणजे आपल्याकडे लिमिटेड वेळ आहे, पण बराच वेळ याच्यावर बोलता येईल की कुठे कुठे तुम्हाला ए आय हेल्पफुल होऊ शकतं अँड ऑल दॅट स्टफ. मला असं वाटतं हिस्ट्री ऐकल्यानंतर आणि या पॉईंटवर आल्यानंतर सगळ्यांना असं वाटेल की हा अलबेल आहे, सुंदर, ए आय आल्यामुळे आता काय आपलं आयुष्य सुंदर झालं आहे. आता तिसऱ्या पडावाकडे आपण वळूया, तो म्हणजे ए आयचे थ्रेट काय. जर सगळीकडे सुंदर चालू आहे तर मग प्रॉब्लेम कुठे आहे? अजूनही आमच्या आयुष्यामध्ये अतिशय सुंदर होत नाही, अजूनही आम्ही स्ट्रगल करतोय. सो लेट्स डिस्कस की आता ए आयपासून कुठले थ्रेट्स आपल्याला दिसायला लागतात. सगळ्यात पहिला थ्रेट जो सरांनी पण सांगितला की ए आय जर दिवसेंदिवस इतकं हुशार झालं आहे, ए आय पेंट करतं, ए आय म्युझिक बनवतं, ए आय पोएट्री करतं, ए आय कोडिंग पण करतं, तर जी विद्यार्थी आत्ता कॉलेजमध्ये आहे त्यांच्या सगळं आणि त्यांच्या पालकांना सुद्धा एक धाकधूक आहे आता की आता ए आय आता आमच्या मुलांचे जॉबही घेईल, कारण ए आय सगळं करत आहे. तर या गोष्टीला थोडंसं शांतपणे आपण ऐकून घेऊया आणि पुढे बघूया. मी तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारणार आहे. किती लोकांना हे चित्र आठवतंय? STD ISD PCO गल्लोगल्ली या पिवळ्या रंगाच्या टपऱ्या होत्या की नाही? आणि रात्री 10 नंतर गेलं तर स्वस्त पडतं म्हणून रात्री 10 नंतर रांगा असायच्या, हो की नाही? आत्ता किती या टपऱ्या दिसतात तुम्हाला सांगा? एकही दिसणार नाही. मग ते रडत बसले का लोक? मी ऐकलं नाही कोणाचं अरे STD ISD PCO यांचे जॉब्स गेलेत आणि रडतायत लोक. नाही, STD ISD PCOची जागा मोबाईल फोन्सनी घेतली. जे लोक पूर्वी हे चालवायचे ते आता मोबाईल ॲक्सेसरीज विकतात, ते आता सिम कार्ड विकतात, रिचार्ज विकतात, सगळं मस्त चालू आहे. आणि म्हटलं तर याच्यापेक्षा आत्ताचं लाईफ नक्कीच चांगलं चालू आहे. समजून घ्या, यातनं काहीतरी एक हिंट येते. मोस्ट ऑफ द लोकांना ही हिंट कळली आहे. अजून एक उदाहरण देतो, एक छोटीशी गोष्ट सांगतो, त्याच्यावरनं आपण लक्षात घेऊया. ही गोष्ट आहे एका मुलाची ज्याचं नाव आहे राजू. राजू हा मुलगा
रेल्वे स्टेशनच्या बाहेर टांगा चालवायचा फार पूर्वी. अतिशय सुंदर काम चालू होतं, मजेनी त्याचा बिझनेस चालू होता, घर चालू होतं. काही काळानंतर त्याच्या गावामध्ये मोटारी फिरायला लागल्या. आता राजू या माणसाने ठरवलं मी टांगा चालतोय, माझं खूप चांगलं चालू आहे. गावात मोटारी आल्या म्हणून काय झालं, मी टांगाच चालवत बसणार, वर्षोनवर्ष मी टांगा चालवत बसणार. चालेल का? आज किती टांगा चालवणारे तुम्हाला दिसत आहेत जे मजेने टांगा चालवत आहेत? त्याच्या उलट राजूनी असं ठरवलं की हे कुठले तरी नवीन टेक्नॉलॉजी बाजारात आलेली आहे, मला थोडा अभ्यास करावा लागेल, मला ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जायला लागेल, नवीन तंत्रज्ञान शिकून घ्यायला लागेल. राजूने ते शिकलं आणि आजची परिस्थिती काय आहे? राजू बन गया जेंटलमन. आज हाच राजू मजेने कार चालवतोय. रडत बसला का? काय बदललं? टेक्नॉलॉजी बदलली. काय करावं लागलं? थोडी मेहनत करावी लागली, नवीन स्किल अक्वायर करायला लागले आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायला लागला. ठीक आहे, आता नवीन काहीतरी बाजारात आलंय, रडत बसणार नाही, मेहनत करीन, अभ्यास करीन, नवीन तंत्रज्ञान शिकून घेईन. झाला राजू जेंटलमॅन. सेम आय टी क्षेत्रामध्ये होत चाललेलं आहे. आत्ताचे जर तुम्ही ठरवलं की मी ज्या जुन्या टेक्नॉलॉजीवर वर्षोनवर्ष कोडिंग करतोय, मी ज्या प्रकारे मॅन्युअल टेस्टिंग करतोय, ज्याप्रमाणे मी UI बनवतोय, मी तेच करत राहणार. पण गावात जर नवीन मोटार आली आहे तर मेहनत करा आणि नवीन मोटार चालवण्याचं तंत्र शिकून घ्या. AI मुळे जॉब जाणार नाही, तर माझं मत आहे AI मुळे नवीन नवीन जॉब तयार होतील, खूप जास्त जॉब्स तयार होतील. फक्त त्याचं टाईप बदललेलं असेल. टांगा चालवण्यावरनं तुम्हाला मोटर कार चालवायची आहे, त्याच्यासाठी थोडं नवीन स्किल्स शिकवायचं. सो AI हा म्हणजे जॉब जाणार हा थ्रेटच नाही आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने हा चर्चेचा विषयच नसला पाहिजे की माझा जॉब जाईल. नाही नाही, भरपूर जॉब्स आहेत. मग खरे थ्रेट्स काय आहेत? आणि इथे जरा आपल्याला सिरियस होण्याची गरज आहे. सो विल AI टेक आवर जॉब? ॲब्सोल्युटली नॉट. मला फार आवडतं वाक्य आहे की AI तुमचे जॉब घेणार नाही, जे लोक AI वापरतात ते AI न वापरणाऱ्यांचे जॉब घेतील. AI will not take your job. People using AI will take jobs of people not using AI. त्यामुळे आता आपल्याला ठरवायचं आहे काय करायचं. सो आता ही वेळ झाली आहे रिअल थ्रेट्स बद्दल. रिअल खरे थ्रेट्स काय आहेत याच्यावर आपल्याला विचार करायचा. याच्यासाठी मला तुमची थोडीशी मदत लागेल. मी तुम्हाला एक फोटो दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर मी एक छोटंसं नाही, एक चांगलं एक प्राईजसुद्धा देणार आहे जो ॲक्च्युली माझ्या प्रश्नाचं खरंच उत्तर देईल. ठीक आहे? तुमच्यासमोर प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या चेहऱ्यांमध्ये, या सगळ्या माणसांचे जे फोटो काढलेले आहेत, या सगळ्या फोटोंमध्ये एक फोटो असा आहे जो फोटो खोटा आहे. तुमच्यापैकी कोणी मला ओळखून दाखवेल का की या सगळ्या फोटोंमध्ये एक फोटो खोटा आहे? कोणता फोटो खोटा आहे? कुठला वाटतोय तुला? सांग सांग. वरतून 4 नंबर. वरतून 4 नंबर करेक्ट आन्सर. वरतून 3 नंबर करेक्ट आन्सर. सर्व खोटे आहेत. ज्या माणसांचे फोटो तुम्ही बघताय ती माणसं या जगात नाहीत, अशी माणसंच नाहीत. आणि हे जे फोटो तयार केलेत याला म्हणतात AI जनरेटेड फोटोज. खाली पुढच्या स्लाइडवर मी तुम्हाला याची एक लिंक पण देतोय. या वेबसाईटचं नावच आहे की this person does not exist. thispersondoesnotexist.com या वेबसाईटवर जा आणि तुम्ही सांगा वय 40, पुरुष, स्त्री, भारतीय, अमेरिकन, अजून काही, स्किन कलर असं द्या, तो फोटो तयार करेल. ही माणसं जगात नाहीत. हे सगळे फेक फोटो आहेत आणि या टेक्नॉलॉजीला म्हणतात डीप फेक. AI जनरेटेड फोटो आणि ही माणसं एक्झिस्टच नाही करत. आणि इथून
या व्याख्यानाचा सिरियस पार्ट चालू होतो की ए आयचे खरे थ्रेट्स काय आहेत. तर ए आयचे खरे थ्रेट्स हे आहेत. पुढच्या स्लाईडवर बघूया. किती जण या व्यक्तीला ओळखतं? युक्रेनचे प्रेसिडेंट झेलेन्स्की. उजव्या हाताला जे आहेत ते खरे झेलेन्स्की आहेत आणि डाव्या हाताला जे झेलेन्स्की आहेत तो ए आय जनरेटेड झेलेन्स्कीचा व्हिडिओ आहे. 2022 साली झेलेन्स्कींचा असा फेक व्हिडिओ तयार केला गेला आणि सोशल मीडियावर पसरला गेला युक्रेनच्या. आणि त्या व्हिडिओत काय सांगितलं होतं माहिती आहे? आपण युद्ध करू शकत नाही, हत्यारं फेकून द्या, शरणागती पत्करा, अशा अर्थाचा मेसेज. आता तुम्ही विचार करा, सर्वसामान्य जनतेला डाव्या बाजूचे झेलेन्स्की खोटे आणि उजव्या बाजूचे झेलेन्स्की खरे ह्यातला फरक कळणार आहे का? आणि याच्यासाठी आपल्याला लक्षात घ्यायची गरज आहे की भारतातल्या नेत्यांबद्दल सुद्धा असं होऊ शकतं की नाही. आणि तुम्ही सगळे सुजाणात की याचे काय परिणाम होऊ शकतात. आणि ही ए आयच्या थ्रेट्सची सुरुवात आहे. पुढे जाऊया. येतो जस्ट सुरुवात आहे, आगे पोळ्या. उजव्या हाताला जी व्यक्ती आहे ती खरी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचा व्हिडिओ इंटरनेटवर पब्लिकली अवेलेबल आहे. पण उजव्या हाताला जी नटी आहे ती दक्षिणेतली एक नटी आहे. या टेक्नॉलॉजीला म्हणतात फेस स्वॅप. फेस स्वॅप याचा अर्थ काय? हा बाकीचा सगळा व्हिडिओ सेमच राहणार, फक्त उजव्या हाताला जी व्यक्ती आहे तिच्या चेहऱ्याच्या ठिकाणी कुठल्या तरी दुसऱ्या चेहरा तिथे ए आय ॲड करतो. आणि हा उजवीकडचा व्हिडिओ फेक व्हिडिओ. ज्या व्यक्तीने हे काम केलं त्यांना FIR झाला, त्याला अटक झाली. पण हे किती खतरनाक आहे बघा. आणि एका मोठ्या अभिनेत्रीच्या बाबतीत असं झालं म्हणून त्याला मीडिया कव्हरेज तरी मिळालं, त्याच्यावर आपण म्हणतो की त्याच्या केस झाली, त्याचा तडा लावला लोकांनी. आता 2 मिनटं शांत बघा आणि म्हणा तुमचे किती व्हिडिओज आणि फोटो सोशल मीडियावर असेच फिरतात. आपण हौसेनी अपलोड करतो, आज मी बघा इकडे गेलो, आज मी बघा तिकडे गेलो. पुढे जाऊया. किती सरकारी कार्यालयामध्ये तुम्ही जाता आणि पहिली गोष्ट ते तुम्हाला मागतात आधार कार्ड द्या किंवा पॅन कार्डची कॉपी द्या. ह्या 2 फोटो मी जे तुम्हाला दाखवतोय ते ए आय वापरून तयार केलेलं फेक आधार कार्ड. त्याचं नाव पण सुंदर आहे, ट्विटरप्रीत सिंग. मुद्दामून केलं आहे आणि या माणसानी कुठल्याही वाईट हेतूनी नाही केलं, चांगल्या हेतूनी केलं आणि सांगितलं की हे खोटं आहे, पण जागरूक रहा. आता जे लोक काम करतात पहिली गोष्ट तुम्हाला जे मागतात की आधार कार्डची कॉपी द्या आणि एका आधार आणि पॅन कार्डच्या कॉपीवरनं बऱ्याच पुढच्या तुम्हाला सोयी आणि सुविधा उपलब्ध होतात. पण हे ए आय जनरेटेड आहे. पुढे बघूया KYC डॉक्युमेंट. अजून एक केस स्टडी घेऊया आणि मग आपण पुढे जाऊया. दिस इज कॉल्ड व्हॉइस क्लोनिंग. ए आय जनरेटेड व्हॉइस क्लोनिंग. याचा अर्थ काय? तुमचे जर माझ्याकडे 4-5 ऑडिओ क्लिप्स असतील तर त्याच्यावरून मी मॉडेल तयार करून तुमच्या आवाजात काही वाटेल ते कंटेंट तयार करू शकतो. सिनेमांमधले अगदी क्लासिक स्टोरी आठवा. हमने तुम्हारे बच्चे को किडनॅप किया है, उससे बात करो. तुम्हाला पण असा फोन येऊ शकतो, बोला त्याच्याशी. आणि जेव्हा ते तुम्हाला फोन देतील तर खरंच तुमच्या मुलाचा आवाज येईल, एक्झॅक्ट तंतोतंत तसा. आणि मग तुम्ही काय करणार? काहीही करू शकत नाही आपण. याच्या पुढचं जाऊन एक केस हे 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की फेक व्हिडिओ करणं, फेस स्वॅप करणं आणि व्हॉइस बनवणं. हे सगळं जर एखाद्याने एकत्रित केलं तर किती भयानक स्कॅम होऊ शकतो. याचं उदाहरण तुम्हाला देतो. WPPचे एक CEO होते, मार्क रीड. कशी सुरुवात झाली आहे का, गंमत बघा. या मार्क रीड यांचे इंटरनेटवर बरेच फोटो आहेत. त्यांचं नाव टाकलं की तुम्हाला त्यांचे फोटो मिळतील. स्कॅमर्सनी काय केलं, यांचे इंटरनेटवरचे फोटो उचलले आणि एक व्हॉट्सअप प्रोफाईल बनवलं. नवीन सिम कार्ड घेतलं, प्रोफाईल फोटो म्हणून कोणाचं नाव लावलं? मार्क रीड यांचं नाव. काय लिहिलं? मार्क रीड. या व्हॉट्सअप नंबरवरनं
त्यांनी WPP कंपनीतल्या बऱ्याच लोकांना व्हॉट्सअप मेसेज केला की ही टीम्स मीटिंग आहे, झूम मीटिंग, टीम्स मिनिट जे तुम्ही करता, अर्जंट ही मीटिंग जॉईन करा. आता तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही नोकरी करताय आणि तुमच्या सर्वोच्च कंपनीच्या माणसाकडनं तुम्हाला मेसेज आला की आत्ताच्या आत्ता ही मीटिंग जॉईन कर, खूप महत्त्वाची आहे. कराल की नाही तुम्ही? सगळ्या एक्झिक्युटिव्हनी ही टीम्स मीटिंग जॉईन केली. टीम्स मीटिंग जॉईन केल्यानंतर त्यांना काय दिसलं? यूट्यूबवरचा मार्क रीड यांचं एक लेक्चर आणि मार्क रीड यांचाच क्लोन केलेला व्हॉइस. त्यांनी मीटिंग जॉईन केली, त्यांना दिसतंय आपला CEO बोलतोय आणि CEO काय बोलतोय? एक वेगळेच बिझनेस डिरेक्शन लोकांना द्यायला सांग. मग हे किती सोपं आहे बघा. आणि एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचे सिनियर एक्झिक्युटिव्ह जर ह्याला फसवू शकतात तर सर्वसामान्यांचं काय? हे खरे थ्रेट्स आहेत. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे जे सगळे थ्रेट्स मी तुम्हाला सांगितले, असे फेक व्हिडिओ बनवणं, असे फेक फोटो बनवणं, असे फेक डॉक्युमेंट्स बनवणं, याच्यासाठी तुम्हाला रिसर्चर्सची गरज नाही आहे. कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांच्या हातात ही टेक्नॉलॉजी आलेली आहे. इतकं सोपं झालं आहे, 5 मिनिटात हे अशा गोष्टी करणं शक्य झालेलं आहे आजकालच्या विद्यार्थ्यांना. चांगले विद्यार्थी असतील तर त्याचा पॉझिटिव्ह वापर कर, पण आपल्याला याची काळजी घेणं गरजेचंच आहे. आणि म्हणून हा प्रश्न निर्माण होतो की AI सगळं चांगलं करतंय, पण आता AI बरोबर आपण संघर्ष करायचा. आता किती लोकांना हे सगळं बघितल्यानंतर आता वाटायला लागले, अरे बाबा कुठून आली ही टेक्नॉलॉजी, आपलं आधीचं आयुष्य बरं होतं, हे नको. बरोबर आहे? त्याच्यासाठी माझ्या या व्याख्यानाचा हा शेवटचा पडाव की मला वाटतंय तुमच्यासारख्या लोकांना असं वाटावं की आता हे नको, हे फार डेंजरस आहे, आमचं आधीचं आयुष्य सुंदर होतं. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की AI मला नको आहे, तर मी एक डिफिकल्ट प्रश्न तुम्हाला विचारणार आहे की आता AI बरोबर संघर्ष की सहजीवन? 3 प्रकारची माणसं AI बरोबर काम करतात. एकदा हे लक्षात घ्या की आपण कुठे बसतो. म्हणजे उद्या जर तुम्हाला असं वाटत असेल की हे नको मला, पण तुमच्या हातात आहे का नको म्हणणं? 3 प्रकारचे लोक AI मध्ये काम करतात. एक असतात AI रिसर्चर्स, म्हणजे मी जी मोठी तुम्हाला यादी व्याख्यानाच्या सुरुवातीला दाखवली, जॉन मॅकार्थी, अँड्र्यू यंग, जेफ्री हिंटन, अशा प्रकारचे लोक जे अतिशय मेहनत करून ही AIची मॉडेल्स बनवतात. तुम्हाला ॲनॉलॉजी हवी असेल तर अणुबॉम्बचा शोध ज्या शास्त्रज्ञांनी लावला, अतिशय चांगल्या हेतूंनी लावला की अणुऊर्जा तयार करू, सोसायटीमध्ये ऊर्जा आणू. तर वापर कोण करतंय? तर त्या रिसर्चरला दोष देता येणार नाही. हे रिसर्चर्स आजही खूप मेहनत करत आहेत. जगभरातल्या खूप युनिव्हर्सिटीजचे टॅलेंटेड रिसर्चर्स दिवस रात्र मेहनत करतायत की AI फ्रॉड्स कसे थांबवता येतील, कसं हे थांबवता येईल. पण त्यांना किती यश येईल हे काळच आपल्याला सांगेल. तर हे लोक फंडामेंटल मॉडेल्स बनवतात, ती जातात डेव्हलपर्सकडे. या मोठ्या IT कंपन्यांमधले जे डेव्हलपर आहेत त्यांनी बनवलेले मॉडेल तुम्हाला ॲप बनवून ते तुमच्या हाती देतात. हे आहेत डेव्हलपर्स. आणि शेवटला आपण आहोत तुमच्या आमच्यासारखे, ज्याला आम्ही म्हणतो कन्झ्युमर्स. तुम्हाला डायरेक्ट एखादी गोष्ट हातात पडते, तो AI जनरेटेड व्हिडिओ असेल, AI जनरेटेड मेसेज असेल, AI जनरेटेड साऊंड असेल. आता जर आपण कन्झ्युमर आहोत तर खरंच आपल्याला हे थांबवणं शक्य आहे का? किंवा तुम्ही असं म्हणालात की मला नको रे AI, दिस ऑप्शन इज नॉट विथ यू. नाही म्हणणं हे तुमच्या हातातच नाही आहे. AI येणार आहे तुमच्याकडे. मग निराश व्हायचं का? हताश व्हायचं का की मी काहीच करू शकत नाही? नक्कीच नाही. जर तुमचा याच्यावर कंट्रोल नसेल तर तुमच्या स्वतःवर नक्की कंट्रोल आहे. आणि मी तुम्हाला 3 टेक्निक्स सांगणार आहे ज्याच्यापासून तुम्हाला या AIच्या थ्रेटला घाबरण्याची काहीच गरज नाही. कोणत्या त्या 3 टेक्निक्स आहेत बघूया. रेकमेंडेशन 1, आणि हे कराच असं म्हणत नाही आहे, मी जस्ट सुचवतोय की असं करून तुम्ही बघू शकता. रेकमेंडेशन 1, डोंट टेक थिंग्स पर्सनली. याचा अर्थ काय? जास्त मनाला लावून घेऊ नका. हा अतिशय डिफिकल्ट सल्ला मी तुम्हाला देतोय. याचा अर्थ काय?
तुमचा डेटा ऑलरेडी सोशल मीडियावर गेला आहे, ऑलरेडी फोटो बाहेर गेलेत, ऑलरेडी नंबर बाहेर गेलेत. तर आता जास्त मनाला लावून घेऊ नका. याचा अर्थ काय? कदाचित तुमचं अकाउंट हॅक होईल, कदाचित माझं अकाउंट हॅक होईल. होऊ दे. तुम्ही हा ॲटिट्यूड घ्यायची गरज आहे की मला होऊ दे, आज माझं झालंय, उद्या एखाद्याचं होईल. ज्या दिवशी तुम्ही हे मनाला लावून घेणं बंद कराल ना, त्या दिवशी हॅकर्सची हवाच निघून जाईल. हे थोडं पचायला जड जाईल, पण असं म्हणतात की हे हॅक ये होने ही वाला आहे, दिस इज बाउंड टू हॅपन. आणि मग तुम्ही काय म्हणू शकता की इट्स ओके. म्हणजे हे खूप समजायला डिफिकल्ट की इट्स ओके, एआयनी काहीतरी माझ्याबरोबर केलं, माझं अकाउंट हॅक केलं, माझ्या डॉक्युमेंट्सचा दुरुपयोग केला, माझ्या फोटोजचा दुरुपयोग केला. तुम्हाला काय म्हणायला शिकायला हवं? इट्स ओके. हे खूप डिफिकल्ट आहे. मी तुम्हाला सांगतो, मी अनेक शालेय विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सेशन घेतो. 8वी 9वीच्या विद्यार्थ्यांकडे इंस्टाग्राम आणि बाकी सगळे ॲप्स आहेत. दिवसातनं 100 फोटो ते अपलोड करतात. आणि बिचारा त्या शाळकरी मुलांना मग अचानक भीती येते की अरे माझं अकाउंट हॅक झालं, कोणीतरी माझ्या फोटोचा दुरुपयोग करत आहे. तुम्हाला ब्लॅकमेलचा शिकार व्हायचं नाही आहे. जर तुमचं अकाउंट हॅक झालं तर तुमच्या मुलांना शिकवा की इट्स ओके. एआय ही टेक्नॉलॉजीच अशी आहे की होऊ शकतं, काही घाबरण्याची गरज नाही. त्याच्यासाठी उपाय आहे. हा कॉन्फिडन्स आपण आपल्या मुलांना देण्याची गरज आहे. तरच आपली मुलं ब्लॅकमेलचा शिकार न होता आईबाबांशी बोलतील, शिक्षकांशी बोलतील. जर तुमच्या मुलांना तुम्ही हे शिकवलं नाही की इट्स ओके, झालं ना हॅक, ओके, कारण आपण काहीच करू शकत नाही. आपण आपली रिॲक्शन बदलू शकतो. जर तुमचे मुलं आज इतकी स्ट्रॉंग असतील की इट्स ओके, जसं त्या दक्षिणी जी अभिनेत्री होती, जेव्हा तिचा फोटो स्वॅप केला, तिने काय केलं? इट्स ओके, तक्रार केली, त्याच्या पुढे झाला. पण ब्लॅकमेलमध्ये ती अडकली नाही. मला तुम्ही एवढे पैसे द्या, नाही तर मी तुमचा व्हिडिओ व्हायरल करेन. इट्स ओके. आपल्या मुलांना इट्स ओके म्हणायला शिकवा, म्हणजे तुम्ही हॅकर्सची हवा काढून टाका. अजून आपण काय करू शकतो? रेकमेंडेशन 2. रेकमेंडेशन 2चा अर्थ आहे की एम्ब्रेस झिरो ट्रस्ट माइंडसेट. आणि हे तर प्रत्येकानेच केलं पाहिजे. झिरो ट्रस्ट माइंडसेट याचा अर्थ काय आहे? जे दिसतंय ते खरं आहे हे मानू नका. इथून तिथून जो कुठला व्हिडिओ माझ्या मोबाईल आहे तो खरा आहे नाही. या व्याख्यानानंतर माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, जे दिसतंय ते खरं आहे हे मानणं बंद करा. नाही, 4-5 ठिकाणीहून अतिशय चांगल्या सोर्सेसकडनं व्हेरीफाय केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. आता काय होतंय, कुठला तरी AI जनरेटेड फेक व्हिडिओ बनवायचा आणि लोकांना दिसते की त्यांना लाखो करोडो चाहत्यांना ते बघतायत, त्यांना आवडतंय. ज्या दिवशी आपल्याला कळेल की जे दिसतंय ते खरं आहे का नाही हे मी पडताळून बघेन, त्यानंतर या फेक व्हिडिओ जनरेटरची हवाच निघून जाईल. सो ते लाईन आहे की जे आहे, जे दिसतंय ते खरं आहे हे मानणं आपण बंद केलं पाहिजे. शेवटची गोष्ट रेकमेंडेशन 3, आणि हे फार महत्त्वाचं आहे. आणि मला माहीत नाही अजून काही वर्षांनी अशाच व्यासपीठावरून दुसरा कोणीतरी एक मुलगा येईल आणि तो तुम्हाला सांगून जाईल की आता मशीन्सला पण इमोशन्स आलेत बरं का. आजची घडी अशी आहे की मशीन्सला इमोशन्स नाही आहेत. भले ते प्रेडिक्शन चांगलं करेल, पण मी तुम्हाला सांगितलं, मेकार्थीनी सांगितलं होतं की अशा गोष्टी मशीन्स केलं, ड्रॉइंग केलं, पेंटिंग केलं, म्युझिक केलं, हँडरायटिंग केलं, सगळं केलं. एक गोष्ट आजच्या काळात मशीनला जमत नाही, ती म्हणजे इमोशन्स ज्या तुमच्याकडे आहेत. आणि हे एक वाक्य प्रायमरी ठरवून द्या की इमोशनल इंटेलिजन्स हा कधीही आर्टिफिशियल इंटेलिजन्सपेक्षा मोठा आहे. एक सुंदर उदाहरण देतो. आजकाल मी नवीन पिढीला बघितलं आहे, वाटेल ती गोष्ट AIला विचारतात. आणि काही जाहिरातीसुद्धा अतिशय तिडीक येणाऱ्या जाहिराती असतात. मी हे असं करू का, मी ते तसं करू का, मी हा शर्ट घालू का, असं AIला विचारतात. गरज आहे का? एक सुंदर उदाहरण बघा. असेच एक तरुण पिढीतला मुलगा AIला विचारतोय की हे जंगली मशरूम मी खाऊ का? AI म्हणाला खा, म्हणून खाऊन टाकलं आणि आजारी पडला.
आणि आता AI त्याला काय म्हणतंय? जंगली मशरूमबद्दल तुला अजून माहिती सांगू का? सो उद्या AI म्हणते की हे खा, म्हणून आपण खायचं का? कारण AI चूक करू शकतं. पण तुम्हाला एक इमोशनल इंटेलिजन्स दिलाय ना, की बाबा AIचं उत्तर चुकलं आणि आपण ते खाल्लं तर आपल्याला काहीतरी होऊ शकतं. त्यामुळे हे कायम लक्षात ठेवा की इमोशनल इंटेलिजन्स इज मोर दॅन आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो सत्सग विवेक बुद्धीवर विश्वास ठेवा आणि गरज आहे तिथेच AI वापरा. ओढून ताणून AI वापरण्याची गरज नाही. सो हे जर आपण केलं तर संघर्ष का सहजीवन हा प्रश्नच उरणार नाही. मग त्याच्यानंतर तुम्ही AI अशाच ठिकाणी वापरायला चालू कराल जिथे तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ चांगलं होतं. सो या शेवटच्या कन्सेप्टनी मी तुम्हाला सांगतो की डोंट गेट पॅनिक. हल्ली मी बघतो की खूप कोणीतरी असं होतं, आता असं होणार आहे, आता तसं होणार आहे. काही पॅनिक होण्याची गरज नाही. अतिशय सुंदर स्लाईड आहे. इलॉन मास्क महान व्यक्ती आहेत. त्यांनी 2015 साली सांगितलं होतं की आता 2 वर्षात सगळीकडे ऑटोनॉमस व्हेइकल्स येतील. जेफ्री हिंटल नोबेल प्राईज विजेते आहेत. त्यांनी सांगितलं होतं 2016 साली की 5 वर्षात रेडिओलॉजिस्टची गरजच लागणार नाही. आणि 2026 आपण काय बघतोय? रेडिओलॉजिस्ट गाडी चालवत त्यांच्या ऑफिसला जात आहेत. सो पॅनिक होण्याची गरज नाही. हे सगळं येईल, त्याला आपला वेळ जाईल. सो AI बरोबर संघर्ष करण्यापेक्षा आपण AI बरोबर हात मिळवणी करूया. जिथे आपल्याला त्याचा उपयोग आहे तिथे त्याचा वापर करून घेऊया आणि याच्यापुढे आपलं आयुष्य अतिशय सुंदर बनवूया. एवढं म्हणून मी थांबतो. तुम्हाला व्याख्यान आवडलं असेल तर मला तुमचा फीडबॅक नक्की कळवा. नाही आवडला तरी कळवा. हा माझा ईमेल ID आहे आणि हे माझा लिंक्डइन कोऑर्डिनेट्स आहेत. जरूर तुमचा अभिप्राय कळवा. नमस्कार. व्याख्यानमालेतील आजचं 23वे पुष्प स्वर्गीय कांताबेन रसिकलाल शाह स्मृती व्याख्यान. श्री भूषण गरवारे, कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ, पुणे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मी, संघर्ष की सहजीवन हे आपल्याला या ठिकाणी सांगितलं. AI हे काय करू शकतं, त्याचे फायदे तोटे आपल्याला त्या ठिकाणी कळले. त्याला न घाबरता ही कला सर्व आपण शिकू शकतो हेही त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. त्यांच्या ज्ञानाचा फायदा निश्चितच आपल्याला झाला असेल असं मला वाटतं. तरुण पिढी हे करू शकते तर आपण का करू शकत नाही? त्याचे फायदे तोटे आपण घ्यायला हरकत नाही. आणि फोटोबद्दल, हा फोटो कसा फेक असू शकतो, खरं काय आणि खोटं काय हे आपण दररोज जे बघतो ते एक नवीन दृष्टी त्यांनी आपल्याला दिली असं मला वाटतं. या ठिकाणी ते पुण्याहून आले, ते तज्ज्ञ आहेतच. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला निश्चितच लाभदायक ठरेल. त्यांचं व्याख्यानमालेच्या वतीने मी आभार मानतो. यानंतर या ठिकाणी मेघा विश्वास प्रस्तुत मायबोली साजरी मराठी मनाचा कॅनव्हास हा गाण्याचा कार्यक्रम होईल. कलानिकल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचं चित्रकलेचं प्रदर्शन त्या ठिकाणी आहे. उद्या आपल्या या ठिकाणी होणारा परिसंवाद जो त्र्यंबकेश्वर नाशिक सिंहस्थ कुंभमेळा आहे त्यामध्ये शासकीय अधिकारी आचारसंहितेमुळे सहभागी होऊ शकणार नाही. तर उद्याचं व्याख्यान स्वर्गीय शांताराम बापू आवरे स्मृती व्याख्यान श्री सतीश शुक्ल हे करणार आहेत. पुरोहित संघाचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांचा विषय आहे सिंहस्थ कुंभमेळा पौराणिक महत्त्व. त्याच वेळेला चैतन्य लोखंडे, ज्याचं आपण मागच्या वर्षी गाणी ऐकलेली आहे शेवटच्या समारोपामध्ये, तो प्रस्तुत लोकरंग महाराष्ट्राचे हा कार्यक्रम सादर करेल. आणि महेश दीक्षित यांचं चित्रकला प्रदर्शन आहे. आज आपण ज्याप्रमाणे प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद उद्याही द्या आणि व्याख्यानमालेचा आनंद घ्या. यानंतरचा होणारा जो कार्यक्रम आहे मेघा विश्वास प्रस्तुत मायबोली मराठी, तर या कलावंतांना मी या ठिकाणी व्यासपीठावर बोलवतो आणि त्यांनी आपला कार्यक्रम सुरू करावा अशी व्याख्यानमालेच्या वतीने विनंती करतो. मध्यंतराच्या काळामध्ये जे चित्रकलेचे प्रदर्शन आहे त्याचा आपण आस्वाद घ्यावा असं आपल्या सर्व श्रोत्यांना मी विनंती करतो. धन्यवाद.